आपण जसं म्हणतो की आपल्या कारखाना कार्यक्षेत्रामध्ये जे काही कुठलाही विभाग असेल तर प्रचंड जातीचं जे आहे ते तिथं हे आहे भेसळ. आता हा 86-032चा प्लॉट आहे, पण ह्या 86मध्ये सुद्धा ओरिजिनल जी काही शासनानं बॅन केलेली जाते 62-175 आपण तिला म्हणतो, हे सगळे जे आहे हे पांगशा फुटलेली जी जातं पांढरा ऊस म्हणतो मोठ्या प्रमाणामध्ये, ह्याला जे आहे ते हे इथं हे दिसायले. तर हा जो आहे हा 62-175 ओळखायचा कसा, तर एकदम जाडसर आणि प्रचंड वजन असलेला हा ऊस आहे. आणि ह्याला जे आहे हे बडगुरू असते मोठ्या प्रमाणामध्ये, जे आहे त्या ठिकाणी बडगुरू दिसते. बडगुरू म्हणजे ही पन्हाळ, ही नालीसारखी जी हा जो आहे नालीसारखा भाग हा आहे ही पन्हाळ. ओरिजिनल 86-032मध्ये अशा पद्धतीनं हा सगळा जो आहे तो हा भेसळीचा. ह्याच्यामध्ये बरं ही एक नाही, ही एक बेट 86चं की लगेच आता इथं हे जे आहे हे लगेच 62-175. त्याच्यानंतर ही काही बेट जे आहे ते 86चे लगेच बाजूला सगळं हे जे आहे समोर दाखवतो आणखी मी जवळून थोडं, हे सगळं बेट इथून पुढचे सगळे ते सगळे बेट जे आहेत टिप साईडला हा झुकलेला, आणि हा एकदम जाडसर ऊस. फक्त वजन भरतंय पण साखर उतारा येत नाही. शेवटी बरेच शेतकरी काय म्हणतात की मग ह्याला साखर उतारा येत आहे कधी, तर असं नाही आहे. ह्याची शास्त्रज्ञांसोबत बऱ्याच वेळेस आपण चर्चा केली की साखर उतारा, तर ह्याचं फक्त बागेचं प्रमाण जास्त असल्यामुळं नंतर ह्या साखरेचं इन्व्हर्जन होतं. म्हणजे हे जे काही पांगशा फुटायला चालू होतात ह्याला, त्याच्यामध्ये ह्याची साखर ठरून ठेवायची गुणवत्ता जी आहे ते ऱ्हासाला जाते. आणि त्याच्यामुळं किती जरी उशिरा तोडला, लेट जरी तोडला, तर अपेक्षित साखर उतारा म्हणजे ओरिजिनल 86-032 जर 24+ चालत असेल ब्रिक्स टॉप टू बॉटम, तर हा 19-20च्या वर अजिबात जात नाही. ह्या ही जी आहे ती ही बडगुरू. तर हे असे सगळीकडे जे आहे ते जातीचे भेसळीचे प्रॉब्लेम आहेत.